नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनल। तर बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एका भाषणामध्ये सांगितले, योजनेविषयक सर्व माहिती यांनी या भाषणामध्ये सांगितलेली आहे। आणि तसेच मुलींच्या शिक्षणाची संबंधित सुद्धा त्यांनी तरतूद केलेली आहे। तर संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी काय सांगितले आणि मुलींच्या शिक्षणाविषयी काय सांगितले, हे संपूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर बघूया आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेविषयी काय सांगितले आणि मुलींच्या शिक्षणाविषयी काय सांगितले। ठिकाणी बसून त्या पैशाची तरतूद केली। त्याच्या आम्ही जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ठिकाणी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये, आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही। कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे। स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे। आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे। आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले, आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोहोचवणे। जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिघांनी बसून त्या पैशाची तरतूद केली त्याच्यामध्ये, आणि नियमात बसून कुठलाही आम्ही नियम मोडला नाही, आरबीआय नाही, गाईडलाईन नाही, कुठलं काही आम्ही तोडलं नाही, सगळं नियमात बसून केलं। कारण आम्ही जे सरकारचे पैसे हे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे ही भावना आमच्या मनामध्ये आहे। स्वतःच्या घरात पैसे न्यायचं आम्हाला नाही, आम्हाला लोकांना द्यायचे आहे। आणि म्हणून त्या योजनामध्ये कसा खोडा घालायचा असं सगळं चालू झालं। आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बोले, लगेच सांगितलं लाडका भाऊ आठवला नाही का। आता लाडका भावाला पण आपण दिलंय ना 10 लाख भाऊ आपले, त्यांना आपण 10,000 स्टायपंड महिन्याला। कधी झाली होती योजना? बेरोजगार, जे सुशिक्षित बेरोजगार, आता तिथं या लाडकी बहिणींच्या मुळे ती लपून गेली योजना। ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल। तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं, कसं असू शकतं भावाच्या बद्दल? जाऊ दे, मी बोलत नाही। मग 3 गॅस सिलेंडर, आता बघा एका घरात 2 भगिनींना आपण देणार, म्हणजे 3,000 रुपये महिन्याला, आणि एका बहिणीला 3 गॅस सिलेंडर, हे 6 झाले। आता चिंताच गेली ना पंकजाताई, बरोबर ना? चिंता गेली। चिंता करणार हे सरकार आहे। कारण आपण बघितलंय आपली आई, आपली भगिनी, आपली पत्नी कसं त्या कसरत करायचे ते लोक, कसं गॅस संपला की काय चिंता व्हायची। आता म्हणून हे सरकार जनतेचं, माझ्या भगिनींचं चिंता करणारी आहे, तुम्हाला टेन्शन तुमचं दूर करणारी आहे। एसटी मध्ये 50% सवलत देऊन टाकली। अरे तोट्यात असलेली एसटी फायद्यात गेली। ज्येष्ठांना आपण मोफत केलंय, आज भगिनींसाठी देखील, या बहिणींसाठी देखील आपण बघा त्याच्यामध्ये सगळ्यांना देतोय ना। जात पात धर्म काय पाहतोय का? सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत। आता कसं काय तिकडे तुम्ही खोटं नॅरेटिव्ह पसरवू शकता? आता नाही पसरवू शकत। ते बोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली, तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देत आहेत, हे असे लोक कुठं भेटणार, असं सरकार कुठं भेटणार? त्यामुळे तुमचं आता खोटारडेपणा चालणार नाही। फक्त एवढंच आहे, कोणाचं ते नाव घेत आहे बघा, खोटा बोला पण रेटून बोला, हे आता चालणार। पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे। मगाशी भगिनींबद्दल देवेंद्रजी पण बोलले, ते काय सख्खे भाऊ इकडे आहेत, सावत्र भाऊ तिकडे आहेत। सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत, आम्हीच देतोय। सगळ्या आमच्या बहिणी हुशार आहेत।
त्यांना माहिती आहे कुठला भाव देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय. त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं, जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू, सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट, खटाखट नाही, पटापट त्यांच्या खात्यात जाऊ दे. लोकांनाही माहित आहे की, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे मधला एजंट बिजंट कोण एक तलाठीमध्ये त्यांनी काहीतरी पैसे मागितले. मी कलेक्टरला फोन केला, त्याला बोलो डायरेक्ट सस्पेंड कर, सस्पेंड करून थांबू नको, त्याला जेलमध्ये टाक, डायरेक्ट त्याच्यावर FIR लॉन्च कर. अरे आम्ही योजना करतो आणि तिथे पैसे 50 रुपये घ्यायचे, 100 रुपये घ्यायचे, बिलकुल चालणार नाही. आणि याला कलेक्टर सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पण सांगितलंय की इथं कुठेही खाली कोणी आमच्या भगिनीला अडवत नडवत असेल तर त्याचा बरोबर बंदोबस्त करायचं काम कोणाचं आहे? नाही, तुम्हाला पण कोण भेटला असं तर त्याचं आपल्या पद्धतीने करायचं. ते शेवटी पैसे आपल्या भगिनीच्या खात्यात गेले पाहिजेत, हा आपला उद्देश आहे. आता बघा 3 पक्ष 4 पक्ष आपल्या माहितीत आहेत. उद्देश आपला काय? आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे पोहोचवणे. त्या आणि म्हणून चिंता करू नका, तुमचे इथे भाऊ बसलेले आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. काल सोशल मीडियावर मी एक व्हिडिओ बघितला, त्यामध्ये एक मुलगी आपल्या वडिलांना सांगत होती, माझ्या आईला काही बोलायचं नाही बरं, ती मुख्यमंत्रीची बहीण आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता विरोधकांनी देखील समजून जावं. ही योजना जी आपण ज्या योजना केल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडरची, दुसरं आपण शेती पंपाचं वीज बिल माफ केलं ती, त्याचबरोबर मुलींचं शिक्षण आपण 50% होतं ते 100% पूर्णपणे फी भरण्याचं उच्च शिक्षण. मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट, मला 12:30 वाजता कळलं की एक मुलगी, त्या मुलीने आत्महत्या केली. का? 50% सरकार भरत होतं, 50% तिच्या वडिलांना देखील भरायची ऐपत नव्हती, त्यामुळे तिने आत्महत्या केली. मी 1:45 वाजता चंद्रकांत पाटलांना फोन केला रात्री. चंद्रकांत पाटलांनी फोन उचलला. मी त्यांना 1:45 वाजता सांगितलं असं असं झालेलं आहे, तुम्ही ह्याच्यावर वर्कआउट करा आणि किती पैसे लागतात त्याला पूर्ण 100% माफ करण्यासाठी. आणि आपल्या सरकारने ते 100% मुलींचं शिक्षण मोफत केलेलं आहे. हे पहिलं राज्य आहे.